लातूर में महाविकास अघाड़ी की ओर से बदलापुर की घटना के विरोध में काला फीता बांधकर आंदोलन। बदलापुर में हुई अत्याचार की घटना के विरोध में महाविकास अघाड़ी की ओर से लातूर के छत्रपति राजऋषि शाहू महाराज चौक में काला फीता बांधकर आंदोलन किया गया। आंदोलनकर्ताओं ने आरोपी को फांसी देने की मांग की। महाविकास अघाड़ी में शामिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव ठाकरे, शेतकरी कामगार पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी व अन्य पार्टियों की ओर से काला फीता बांधकर उक्त आंदोलन किया गया। आंदोलन में कांग्रेस के शहर जिलाध्यक्ष एडवोकेट किरण जाधव, महिला कांग्रेस की प्रा स्मिता खानापुरे, रविशंकर जाधव, इमरान सैयद, प्रवीण कांबले, आसिफ बागवान, कलीम शेख, प्रा एमपी देशमुख, यशपाल कांबले, यूसुफ बाटलीवाले, अजीज बागवान, तबरेज तांबोली, आयुब मणियार, एडवोकेट देवीदास बोरोले, एडवोकेट अंकित गायकवाड़, सिराज शेख, पवन कुमार गायकवाड़, फारूक शेख, पिराजी साठे, असलम शेख, विजय कुमार धुमाल, अभिषेक पतंगे, अमोल गायकवाड़, सुंदर पाटिल, काव्यकर, राहुल डोमणे, राकांपा जिलाध्यक्ष संजय सेठी, तहसील अध्यक्ष बख्तावर बागवान, एडवोकेट आरजेड हाशमी, जाकिर सैयद, डी उमाकांत, बरकत शेख, इब्राहिम शेख, रघुनाथ मदने, शिवसेना के विष्णु पंत साठी, सुनील बसपुरे, एडवोकेट राहुल मातुलकर आदि लोग शामिल हुए। बदलापूर या ठिकाणी जी घटना घडलेली होती, लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेला होता, त्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिलेली होती। परंतु त्या संदर्भामध्ये न्यायालयाने हा बंद अवैधानिक आहे, कायदेबाह्य आहे असं म्हणून हा बंद नाकारला आणि त्यामुळे महाविकास आघाडीने या ठिकाणी काळ्या फीत लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण जी तत्परता या ठिकाणी कोर्ट, न्यायालय अशा बंदच्या संदर्भामध्ये तत्परतेने निर्णय देतं, तीच तत्परता न्यायालयाने एखाद्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी सुद्धा दाखवली पाहिजे, ही अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करत आहोत। खरं तर ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली, परंतु त्याची दखल घ्यायला वेळ लावला, लवकर तक्रार दाखल करून घेतली नाही। त्या शाळेच्या मॅनेजमेंटला पाठीशी घालण्याचा प्रयत्न, आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्यात आला। याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी एक महिला म्हणून आम्ही सर्वजण याचा धिक्कार करतो। कारण ज्या लहान मुली आहेत त्यांना कोवळ्या वयामध्ये ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, अशा परिस्थितीला, अशा समस्याला त्यांना तोंड द्यावं लागलं, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। महाराष्ट्रामध्ये असे असंख्य प्रकार सध्या घडत आहेत, त्यामुळे महिला असुरक्षित स्वतःला समजून घेत आहेत, त्यांना असुरक्षितता वाटत आहे। जे आम्हाला सुद्धा घराबाहेर पडण्याची भीती आता आम्हाला वाटू लागलेली। आमच्या मुलींना शाळेत पाठवावं की नाही? जिथं ज्ञानाचं मंदिर आपण म्हणतो, त्या ज्ञानाच्या मंदिरामध्येही आमची मुलगी सुरक्षित नसेल तर कुठे सुरक्षित राहणार, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। जे ज्ञान मंदिरात सुरक्षित नाही, देवाच्या मंदिरामध्ये सुरक्षित नाही, रस्त्यावर सुरक्षित नाही, शाळेत सुरक्षित नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि एकीकडे लाडकी बहीण योजना आणून तुम्ही महिलांना माझी लाडकी बहीण म्हणताय, परंतु त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे असं मला वाटतं। आणि या निमित्ताने आमची गव्हर्नमेंटकडे आणि न्यायालयाकडे एवढीच मागणी आहे की या घटनेमध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि हा निर्णय घेऊन जनतेच्या मनामध्ये जो आक्रोश निर्माण झालेला आहे तो आक्रोश दूर करावा आणि महिलांना सुरक्षित वातावरण त्यांनी द्यावं, ही विनंती आणि मागणी मी या निमित्ताने शासनाकडे करत आहे। आपण बघितलंय की ह्या सरकार आल्यापासून या महाराष्ट्रातलं गुन्हेगारीचं प्रमाण किती वाढलेलं आहे। खास करून लहान मुलं, लहान मुली, महिला यांच्यावर प्रचंड अत्याचार वाढलेला आहे। आपण बघितलं 2 दिवसापूर्वी बदलापूरमध्ये काय झालं, 2 लहान मुलीवर त्या ठिकाणी अमानुष असा अत्याचार झालेला आहे। नुसतं बदलापूर नाही आहे, आपल्या लातूर जिल्ह्यामधलं चाकूरच्या शेजारी जी चापोली आहे, चापोलीमध्ये असाच प्रकार घडला आहे, कोल्हापूरमध्ये असाच प्रकार घडला आहे। काल तर मी वाचत होतो की सोलापूरमध्ये 350च्या आसपास अशा चुकीच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। मग ह्याचं कशाचं द्योतक आहे? तर हे नाकाम सरकारचं हे द्योतक आहे। म्हणून ह्या अशा प्रवृत्तींना, आणि ते बदलापूरच्या तर ज्याची संस्था आहे, ज्याच्या संस्थेत हा प्रकार घडला तो भारतीय जनता पार्टीशी संबंधातला तो संस्थाचालक आहे, आणि त्याच्या प्रेशरखाली त्या सरकारने गुन्हा दाखल करायला उशीर केला। त्या मुलीच्या पालकांना गरोदर असताना तिला 10 तास त्या ठिकाणी बसून ठेवलं, किती अमानुषपणा आहे। आणि ह्याचा निषेध करण्यासाठी खरं तर महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रभर बंद या ठिकाणी पुकारला होता, परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळं सुप्रीम कोर्टाचा आदर म्हणून आपण त्या ठिकाणी बंद केलेला नाही आहे। परंतु बंद जरी केला नसला तरी ह्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मनात ह्या भारतीय जनता पार्टी आणि ह्या शिंदे सरकारच्या विरोधात रोष आहे। तो रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या ठिकाणी पावन स्मृतीपाशी येऊन आम्ही या ठिकाणी मूक आंदोलन केलेलं आहे।
मानवी